Hello, good morning everyone. We have to take here a magic table. It means जादूचा तक्ता. आपण इंग्रजी या विषयाअंतर्गत ग्रामर या विषयावरती हाऊ टू रीड वर्ड शब्द कसे वाचावे यावरती आज आपण सेशन घेणार आहोत. So all of you ready? Yes. Okay, now I am going to start our first session. So we can take here some chart. Okay, आपण इथे काय बनवलेलं आहे? चार्ट बनवलेला आहे आणि ह्यालाच मी काय दिलेलं आहे नाव? जादूचा तक्ता म्हणजेच मॅजिक टेबल. मग तुम्हाला इथे चारी बाजूने काही लिहिलेलं दिसतंय. क्लिअर? ओके, तो मी आता इथे स्टार्ट करते. आपण मला तुम्ही कोणतंही एक कन्सोनंट सांगा. पहिलं बी. ओके, आय विल टेक हिअर बी. So we have to write here B. What is this? B. Now I am taking a one vowel. What is this? A. What is this? A. I will take here A. So what is the sound of A vowel? जरी इथे A लिहिलेला आहे, आपण इथे A लिहू शकत नाही कारण की आपण व्हॉवेल्स नुसार म्हणजे स्वरानुसार आपण तिथे काय केलेलं आहे? राईट डाऊन केलेला आहे. सो ए चा उच्चार काय होतो? ई चा उच्चार काय होतो? आय चा उच्चार काय होतो? ई. ओ चा उच्चार काय होतो? ओ. आणि यू चा उच्चार काय होतो? फॉर एक्झाम्पल आपण ए फॉर ऍपल बोलतो. ए फॉर एप्पल बोलत नसतो. तसंच सेम ई फॉर एग बोलत असतो. ई ला आपण काय लावलं? एग बोलतो. आपण ईग बोलतो का? नाही. अम्ब्रेलाला आपण युम्ब्रेला म्हणतो का? नाही. आपण यू चा उच्चार काय करतो तिथे? अ करतो. म्हणजे यू फॉर अम्ब्रेला. म्हणून यू चा उच्चार इथे काय दिलेला आहे? अ. काय दिलेला आहे? अ. सो लेट्स स्टार्ट. आपण एक कन्सोनंट घेतलेला आहे. यू कॅन सी हिअर एव्हरीवन. ओके, इथे काय घेतलेलं आहे? पण कन्सोनंट कोणताही घेतला तुम्ही दिलं बी. तर मी इथून मी ए उचलला. काय घेतला? ए. आय विल टेक हिअर ए अँड आय राईट हिअर अगेन वन कन्सोनंट. ए बी चा उच्चार मराठीत काय होतो? ब. ऑब्वियसली ब. मग जर कन्सोनंटला म्हणजे बी ला ब ला ए लागला, ब ला ए लागला तर काय होतं? आणि बी चा मराठीत पूर्ण शब्द वाचून दाखवा. काय झाला? ओके, नाउ आपण सेम घेऊया. वी आर टेक हिअर सेम कन्सोनंट अँड वी चेंज द वॉवेल. आपण काय कशाचा चेंज करायचा आहे? वॉवेलचा. आता आपण इथे काय घेतलेला आहे? ए. वी विल टेक हिअर ई. नाउ जर बी ला ए लागला, टी ला ए लागला म्हणजे ए हा मात्रा एक मात्राचं काम करतो. म्हणजे बी ला ए लागला काय होतो? ए. वाचा ना. ए. काय झालं? ए. गुड. आता सेम बी घेतला आहे ते मी. आय विल टेक हिअर बी. बी ला मी आय लावला. आय चा उच्चार मी इथे काय लिहिलेला आहे? ई. मग बी ला ई लागला तर ई. आणि ॲज इट इज टी. What is this? B. Is that easy? Yes. Same. I will take here a B consonant and I write here O. And same as it, a consonant of T. What is the boat? Boat किंवा boat. तर आपण फर्स्ट इथे O ला प्रेफरन्स देऊया. बोट झाला. काय झाला? बोट. आता इथे U आहे. मी बी घेतला ॲज इट इज. बी ला मी यू लावला आहे. काय लावलेला आहे? यू. आणि ॲज इट इज सेम कन्सोनंट. आय विल चेंज हिअर ओनली वॉवेल्स ए ई आय ओ यू. अँड त्याच्यानुसार त्यांचे शब्दाचे जे काही साऊंड्स आहेत, उच्चार आहेत, काय चालले आहेत? चेंजिंग होत चाललेले दिसतात. तर आता आपण बी चा काय होतो मराठीत? ब होतो. ब ला आपण अ लावला. काय झालं? ब. आणि टी चा त. म्हणजेच काय? बर्ड. जोरात बोलायचं आहे. बर्ड.
त्यांच्या शेवटीला ई असतं त्यावेळेला